तांदूळवाडी खुर्द येथे लागलेल्या आगीत शेतकरी काकासाहेब कापसे यांची ज्वारीची कणसं आणि 2000 चाऱ्याच्या पेंढ्या जळून खाक। शासनाने हतबल शेतकऱ्याला वाऱ्यावर न सोडता तातडीने आर्थिक मदत देण्याची ग्रामस्थांची व विजय लहाने यांची मागणी। जालन्यातून एक अतिशय हृदयद्रावक बातमी समोर येत आहे। एकीकडे आसमानी संकट पाठ सोडत नसताना आता सुलतानी संकटाने शेतकऱ्याचा घास हिरावलाय। जालना तालुक्यातील तांदूळवाडी खुर्द येथे भीषण आगीची घटना घडली असून यामध्ये एका कष्टकरी शेतकऱ्याचे स्वप्न डोळ्यादेखत राख झाले आहे। जालना तालुक्यातील तांदूळवाडी खुर्द येथे लागलेल्या अचानक आगीने परिसरात खळबळ उडवून दिली आहे। या आगीच्या भक्षस्थानी शेतकरी काकासाहेब ज्ञानदेव पाटील कापसे यांची शेती आली असून त्यांचे अतोनात नुकसान झाले। वर्षभर घाम गाळून पिकवलेली ज्वारीची कणसं आणि सुमारे 2000 चाऱ्याच्या पेंड्या या आगीत जळून खाक झाल्या। ज्या चाऱ्यावर वर्षभराची जनावरांची गुजराण अवलंबून होती तो चारा क्षणात डोळ्यादेखत जळताना पाहून कापसे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून प्रशासनाच्या धोरणाबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। या घटनेची माहिती मिळताच वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजयभाऊ लहाने यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। त्यांनी थेट शासनाला आणि प्रशासनाला या घटनेवरून धारेवर धरले असून पीडित शेतकऱ्याला न्याय देण्याची मागणी केली आहे। विजयभाऊ लहाने यांनी स्पष्ट इशारा देताना म्हटले की शेतकरी आधीच आर्थिक अडचणीत आहे। अशात ही नैसर्गिक आपत्ती नसली तरी प्रशासकीय दिरंगाईमुळे शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडता येणार नाही। शासनाने तांदूळवाडी खुर्द येथील या घटनेचा तात्काळ पंचनामा करून काकासाहेब कापसे यांना सन्मानजनक नुकसान भरपाई द्यावी। विजयभाऊ लहाने यांनी पुढे असाही इशारा दिलाय की जर प्रशासनाने लवकरात लवकर मदत जाहीर केली नाही तर वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल। स्थानिक ग्रामस्थांनी देखील या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त केलाय। महसूल विभागाने तातडीने घटनास्थळी येऊन नुकसानीचे मोजमाप करावे आणि शेतकऱ्याच्या हातात मदतीचा हात द्यावा अशी एकमुखी मागणी तांदूळवाडी खुर्द येथून होत आहे। आता पाहायचे आहे की विजयभाऊ लहाने यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर प्रशासन खडबडून जागे होते का आणि त्या हतबल शेतकऱ्याला त्याची हक्काची मदत मिळते का।